यांनी आम्हाला कॉल केला आहे. त्यांचं म्हणणं आहे आमच्या बाथरूममध्ये साप आहे. तर बघूया आपण कुठल्या जातीचा साप आहे. काय पुढे गेलं समाधान ते दाखवा त्या अंगलच्या काय होतं बोट आयो एवढे जवळ काय झाली व्हिडिओ म्हणजे बेन विषय जातील सर पाय कवड्या कवड्या भरणी वगैरे आहे का काय सकाळपासून जायला चाललाय. अहो ते कसं आहे माहिती आहे का काय का करू ना पुढे ठीक आहे का कसं आहे माहिती का हा चिडकोर साप असतोय हा बिनविषारी चावतो पण येणं काय होत नाही टॉयलेट मध्ये गेली तसं पाय खाली पडलं नाही बारीक आहे वाटत लांब सोडा बर का लांब फॉरेस्ट सोडतो त्याला बारीक आहे बारीक बारीक आहे अहो तेवढ्यालाच घेऊन सकाळच्या कवड का कवड का नाही म्हणतोय त्याच्यात अण्णा पशीत राहायचं अहो बिनविषारी आहे काय करत नाही तो चावत नाही चावतो पण बिनविषारी काय होत नाही चावलं त्यांच्या बोटाला धरलं बरं दुसरी नाही का मुक्ती जरा मोठीवर नाही का नाही म्हणते वास असतो ना वास बीस असतो ना बदलेला मी म्हणते ती ही माधुरी काय होत तुम्ही सारे का मला कडे गावात मुक्ती बघायला पुरत रेश्मा राहू दे
हा सर्प आहे नाही बिनविषारी जातीचा कवडे आहे. हा. त्याचं मुख्य खाद्य आहे नाही पालीची अंडी आहे. त्यामुळे हा सर्प शक्यतो तुमच्या बाथरूम मध्ये घरामध्ये तुम्हाला आढळेल. असं सर्प दिसला तर काही घाबरायची गरज नाही. सर्प मित्राला जवळचे आपलं कॉल करून बोला. साप ओळखा तुम्ही. तांबडा कलर पांढरा पट्टा असतो पण ह्याच्यामध्ये मनेर बी आहे. पण तो सायलेंट किलर आहे. तो फक्त नाईटलाच निघतो रात्रीच निघतो. पण तो पूर्ण निळा आणि पांढरा पट्टा असतो. निमवतो तोंड असतो. साप ओळखायचं. काय करते माणसं गैरसमज करतात की हा साप मनेरच आहे. मनेर आहे म्हणून याला मारलं जातं. पण साप हा मारायचा नाही आपल्याला. साप वाचवायचा. एवढं सापापासून आपल्याला काही धोका नाही. आपलं नुकसान करणारे उंदरं वगैरे बेडका असतील हे तुम्हाला घरा शेजारी नेहमीच आढळणार. असे सर्प तुम्हाला नेहमी घराजवळ आढळणार. रान मुस्ती असल्यामुळे तुम्हाला साप इथं नेहमीच आढळणार. फक्त असं किती मोठा साप असू द्या लक्ष ठेवा. मला कॉल करा. फक्त एक काळजी घ्यायची तुम्ही स्वतःची. तुम्ही कुठे अडचणीत वगैरे हात घालताना तुमची काळजी तुम्ही घ्यायची. लक्ष द्या. कारण कसं आपण अशा पडलेल्या वस्तू असल्या लय दिवस झाले तर एका जागी ठेवतो आपण. रसल वळकाय गोहनच वापाय नाही वळकायला सोपा. एकदम ओळखतो साप. साप ओळखाय शिकलं नाही काय अडचण नाही. तुम्हाला विषारी साप बिनविषारी लई वाढ. महाराष्ट्राला 2-3च विषारी साप आहे. नाग मल्हार गोहणी. 3 साप ओळखाय शिकलं नाही तुम्हाला काय धोका नाही. बाकी सगळे बिनविषारी साप आहे. पण माणसं काय करते साप दिसला 10 मन जर दिसली की ते सांगणारी भरपूर असते की काय फणस काढलाय एवढाच मोठा आहे भ्याचा विषय. मग मी तेच सांगतो ना तुम्हाला. सापांचं अस्तित्व तुम्हाला मान्य केलं पाहिजे. तुम्ही वर्षभर आता नागपंचमी झाली तुम्ही वर्षभर साप मारताय. नागपंचमीला नागराज एकच दिवस तुमचा भाव. त्यापेक्षा तुम्ही कायम वाचवा. मारायचं काय करताय. हे साप तुम्हाला काहीच करत नाही. माणसाचा गैरसमज अंधश्रद्धा जास्त आहे. ह्याची साई एवढीच असते जास्त मोठी नाही. 1.5 फुटापर्यंत 2 फुटापर्यंत हे असं हे तुम्हाला नेहमी झाडेला असतात. हे ओळखाय शिकायचं आपण ओळखलं की हे आता फॉरेस्टात नोंद करून सोडायला लागते. आपलं युट्यूब चॅनल पण आहे बा. आपल्या युट्यूबला माहिती असते सगळी. आमच्या इकडे एक धरणार होतं बघा त्याने चावलं. तुम्ही साप पकडाय तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही पकडायचं नाही. उगाच कसं आहे आता तुम्ही इंस्टाला फेसबुकला याला बघताय. सापाची माहिती नाही सापाचा अभ्यास नाही कुठला विषय आहे काय नाही. धरायचं एवढं खरं मध्ये तरी महिन्यात 2-3 वरनं साप केवढं मोठं केलं नाही. साप येत राहणार. कारण कसं आता रान वस्ती असल्यामुळे साप येत राहणार. फक्त काळजी घ्यायच्या कुठे दळण वगैरे ठेवलं असलं की नाही तर एकदम हात घालायचा. आपण बघायचं काळजी घ्यायची. अशा पडलेल्या वस्तू लय दिवस झाला आपण तिथं सामान ठेवले तिथं तुमची उंदर बेडकं येऊन बसलेली असते. तर मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी आम्ही चंद्रकांत मोरे अमरापूर यांच्या घरामध्ये हा कवड्या जातीचा सर्प रेस्क्यू केला होता आणि आम्ही नैसर्गिक आदिवासात रिलीज करतो. तुम्ही पाहू शकता. कवड्या जातीचा सर्प आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय.